एकाच क्षणात जमिनीने घेतलेला धक्का, हजारो लोकांचे विस्कळीत झालेले आयुष्य आणि भीतीच्या छायेत गेलेला फिलिपिन्स. त्या भीषण भूकंपाची संपूर्ण माहिती पाहूया. हा भूकंप शक्तिशाली भूकंपापैकी एक असून त्या भूकंपाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून शेकडो लोक जखमी झाले आहेत आणि हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. हा भूकंप शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी झाला. अनेक शाळांमधील विद्यार्थी घाबरून बाहेर पळाले. काही शाळांच्या इमारतींनाही नुकसान झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटाजवळ समुद्रात होता. धक्के इतके तीव्र होते की फिलिपिन्सच्या अनेक प्रांतांमध्ये जाणवले. काही भागात लोक घाबरून घराबाहेर आणि रस्त्यावर आले. या भूकंपामुळे अनेक घरांचे आणि इमारतीचे नुकसान झाले असून रस्ते, पूल आणि वीज व्यवस्था सुद्धा काही ठिकाणी प्रभावित झाली. या भूकंपात मृताचा आकडा हा 37च्या वर असून जखमींचा आकडा हा 200च्या वर गेला. भूकंपामुळे हजारो लोकांना तात्पुरता निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आले. या भूकंपामुळे अनेक घरांचे आणि इमारतीचे नुकसान झाले असून रस्ते, पूल आणि वीज व्यवस्था सुद्धा काही ठिकाणी प्रभावित झाली. या भूकंपात मृताचा आकडा हा 37च्या वर असून जखमींचा आकडा हा 200च्या वर गेला. भूकंपामुळे हजारो लोकांना तात्पुरता निवारा. फिलिपिन्स हा प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायर या भागात स्थित आहे. पृथ्वीच्या अनेक टेक्टोनिक प्लेट्स येथे एकमेकांवर आधारतात. त्यामुळे या प्रदेशात वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होताना दिसून येतो. फिलिपिन्समध्ये सध्या बचाव कार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आफ्टर शॉकचा धोका कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.